विरजाने घाबरूनच नोटीस बोर्डकडे बघितलं. वाचायला सुरुवात केली तिने. खालपासून जसजसं एक एक नाव जात होतं तसतसं तिचं टेन्शन वाढत चाललं होतं. 300 नाव झाली, 200 नाव झाली तरी तिचं नाव नव्हतं. 100 झाले, 50 झाले, 10व्या नंबरापर्यंत आली तरी पण नाव नाही. शेवटी 5व्या नंबरपर्यंत आली तरी तिचं नाव नव्हतं. ती अक्षरशः रडकुंडीला यायला लागली होती. 5 रँक साहिल अरोरा, 4th रँक अभिजित सरदेशमुख, 3rd रँक काव्या पाटील, 2nd रँक राजीव देसाई आणि 1st रँक विरजा गणेश जोशी. 1000 व्होल्टचा शॉक तिला तिथेच बसला. विरजा काही मिनिट शांतच झाली. तिला कळतच नव्हतं की आपण नक्की वाचतोय काय. ती परत परत ते नाव वाचायला लागली. त्या ओळीवरून बोट ठेवून एक एक अक्षर 10-15 वेळा वाचलं. तेव्हा कुठे तिला ते खरं वाटलं. तिच्या जीवात जीव आला. ती खरंच पहिली आली होती. तिला खूप खूप आनंद झाला. तोंडावर हात ठेवून किंचाळायला ती मागे वळली. मग तिला लक्षात आले की आपले तर कोणी मित्रमैत्रिणीच नाही आहेत या कॉलेजमध्ये हा आनंद साजरा करायला. ती तशी हिरमुसली. पण तिने लगेच नोटीस बोर्डाकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर तिचं तेच भलं मोठं स्मित पसरलं. त्या आनंदातच ती कॉलेजमधून कॅफेत जायला निघाली. ती वळली तशीच एका पोलादी भिंतीला जाऊन धडकली. आपलं सुन्न झालेलं डोकं दोन्ही हातांनी पकडत तिने वरती बघितलं तर तो होता फुटबॉल टीमचा कॅप्टन, एलिट क्लबचा टॉप मेंबर करण विजय जाधव. आज दुसऱ्यांदा त्यांची भेट होत होती. भेट होण्यापेक्षा धडक होत होती म्हणणं योग्य ठरलं असतं. करणने एक नजर तिच्याकडे बघितलं. हिरवे निळे डोळे, गोरा रंग, नितळ कांती, गुलाबी ओठ, शुभ्र दंतपक्ती. तिचं राहणीमान साधं असून देखील ती दिसायला खरंच खूप सुंदर होती. चेहऱ्यावर 5 किलोचा मेकअप थोपलेल्या त्या कॉलेजच्या फॅशनिस्ट मुलींपेक्षा तिचं नैसर्गिक सौंदर्य 100 पटीने उजवं ठरत होतं. कित्येक मुलांना ती सिक्रेटली आवडायची देखील. पण तिच्या लो सोशल स्टेटसमुळे कोणाची हिंमत होत नव्हती तिच्याशी मैत्री करायची. कॉलेजच्या मेजॉरिटी स्टुडंट्सच्या विरुद्ध जाणं त्यांना परवडणारं नव्हतं. करण कितीतरी वेळ तिच्याकडेच बघत होता. तिने भानावर येत त्याला आपल्यापासून दूर केलं आणि तसा करण पण भानावर आला आणि बोलला. करण, हे ब्युटिफुल, कॉंग्रॅट्स टॉपर. व्हेरी नाईस. वाटलं नव्हतं की तू एवढी स्कॉलर असशील. ब्रिलियंट ब्रो मिस आइन्स्टाईन. विरजाला त्याला असं अचानक समोर बघून, आपल्या इतक्या जवळ बघून, आपल्याशी बोलताना बघून काही सुचेनासे झालं होतं. त्या संपूर्ण कॉलेजमध्ये तिच्याशी स्वतःहून बोलणारा तो पहिला व्यक्ती होता. त्या हँडसम करणला बघून तिची बोलतीच बंद झाली होती. घाबरून ती मागे वळली आणि घाईघाईने जाऊ लागली. कॉरिडॉरच्या एंडिंगला पोहोचली. मग तिला लक्षात आले की अरे, आपण तर ह्याच्या अभिनंदनला थँक्स म्हटलंच नाही. ती तशीच परत वळली, त्याच्याजवळ आली, थँक्स बोलली आणि परत घाईने मागे वळली. तिचा हा बावळट निरागसपणा त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या मनात, त्याच्या हृदयात एक स्मित खुलून जात होता. कॉलेजच्या स्वार्थी चालू नकली जगात तिचं भोळाभाळं निरागस रूप मोहून जात असतं. त्याने तसाच तिचा हात पकडला. ती दचकली, घाबरली, मनगट सोडवायचा प्रयत्न करू लागली.
मग तिला आपल्या हातांच्या तळव्यात काहीतरी विचित्र जाणवलं. तिने हाताचा तळवा उघडून बघितला तर त्याच्यात तिचं कानातलं होतं, जे सकाळी बाईकची धडक लागल्यावर पडून गेलं होतं. आणि समोर करणच्या चेहऱ्यावर तेच खट्याळ हसू उमटलं होतं. ती हा आपली मदत करत होता आणि शर्मेने गोरीमोरी झाली. आपण काय समजत होतो? तिला स्वतःच्याच विचारांची लाज वाटली. ती त्याला सॉरी बोलली, वरतून थँक्यू बोलली आणि जाण्यासाठी वळली. तिचा हा निरागसपणा करणला स्वतःच्या नकळत तिच्या प्रेमात पाडत होता. ती वळली तर परत करणने तिचा हात पकडला. आता काय म्हणून तिने करणकडे बघितले. त्याने हाताकडे इशारा केला. तिच्या आणि त्याच्या तळव्यांच्या मध्ये तिची नाजूक पायल होती. तसंच मी तिच्या चेहऱ्यावर पण पसरलं. तिने त्याच्या खट्याळ हसूला आपल्या चेहऱ्याच्या त्या मोहक स्मिताने उत्तर दिलं. ती वळली तर करणने परत तिचा हात पकडला. आता काय म्हणून तिने आपल्या आणि तळव्यांच्या मध्ये बघितलं. तर काहीच तर नव्हतं. तिने आश्चर्याने करणकडे बघितलं तर करणने त्याच्या दुसऱ्या तळव्याकडे इशारा केला. त्याच्या तळव्याच्या उंजळीत जुईची नाजूक फुलं होती. ती त्याने विरजाच्या समोर धरली आणि म्हणाला, फ्रेंड्स. त्याचा हा मनाचा हळुवारपणा, मिश्किलपणा विरजालाही भावून गेला. पहिल्यांदाच कोणी तिच्याशी मैत्री करत होतं. नकळत ती सुद्धा आनंदून गेली होती. तिने आपला हात मैत्रीसाठी पुढे केला होताच. ती जुईची फुले आपल्या ओंजळीत घेतलीच होती की तितक्यात आपल्यासोबत काय घडलं आहे त्याची आठवण तिला झाली. तिने आपला हात झटकन मागे घेतला. करणकडे दुःखी नजरेने बघून तिथून धावत निघून गेली. करणला कळेना अचानक नेमकं काय झालं. मी काही चुकीचं बोललो का? मी तिला दुखावलं का? नाही, असं तर काहीच घडलं नाही. मग तिच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर दुःखी भाव का होते? पण का? तिने माझी मैत्री नाकारली. करण तसंच दुःखी भावाने ती गेलेल्या वाटेच्या दिशेने बघत उभा राहिला. त्या कॉलेजमध्ये विरजाशिवाय अजून एक व्यक्ती होती जी टेन्शनमध्ये होती. ती म्हणजे किंजल कार्तिक ठाकूर. किंजल काठावर पास झाली होती. संपूर्ण वर्षभर तिने क्लास अटेंड केले नव्हते. एक्झामसुद्धा दिल्या नव्हत्या. कॉलेजला आल्यावर कॅन्टीन, जिम, स्पोर्ट ग्राउंड, म्युझिक रूम, ॲक्टिव्हिटी रूम इथेच तिच्या गँगबरोबर अड्डा असायचा. नाहीतर स्पोर्ट्स बाईक किंवा कार्समधून रॅश ड्रायव्हिंग करत सगळ्या शहराला त्रास देत असत. मी किंजल कार्तिक ठाकूर आहे. मला एक्झाम द्यायची काय गरज? प्रिन्सिपलला तिने तसं धमकावलंच होतं. प्रिन्सिपल सरांचं हे शेवटचं वर्ष होतं. येत्या 6 महिन्यात ते रिटायर होणार होते. आजपर्यंत त्यांनी कॉलेजचे ट्रस्ट, जे या धनाढ्य मुलांच्या बापांच्या भरमसाठ डोनेशनवर चालायचं, त्यांच्या म्हणण्यानुसार नियमानुसार कॉलेज चालवत होते. त्यामुळे मनात असूनही ते कॉलेजमध्ये काही चांगले बदल करू शकले नव्हते. गरीब विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नव्हते. कॉलेजमध्ये सगळीकडे अमीर की बिगडी हुई औलादों का ही राज था, जे फक्त ते गप्प राहून बसण्याशिवाय काही करू शकत नव्हते. पण यावर्षी त्यांनी मनात काहीतरी वेगळंच ठरवले होते. पूर्ण करिअर त्यांनी श्रीमंतांच्या गुलामीत काढली. निदान जाता जाता तरी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून काही चांगलं करावे ह्या उद्देशाने ह्यावर्षी सर्व रिझल्ट्स नियमानुसार लावण्याचे आदेश दिले. जी मुले कॉलेज अटेंड न करता, एक्झाम न देता आपल्या बापाच्या दमावर सरसकट डिस्टिंक्शनने पास होत होती, चक्क गोल्ड मेडल्स मिळवत होती, या सगळ्या गैरप्रकाराला आळा घालायचे त्यांनी ठरवले. त्यामुळे यावर्षी कॉलेजमध्ये जणू भूकंपच झाला. श्रीमंतांची कार्टी काठावर आणि खरंच कष्ट करून अभ्यास करणारे विद्यार्थी
डिस्टिनेशनने पास झाले होते. गोल्ड मेडलिस्ट ठरले होते. दरवर्षी एक्झाम न देता कॉलेजमध्ये फर्स्ट येणाऱ्या किंजल ठाकूर अँड गँगचे तर धाबेदान आणले होते. सगळीची सगळी पार्टी काठावर पास झाली होती. मंत्री, खासदार, आमदार, बिल्डर सगळ्यांच्याच आखोके चिराग 35% माथ्यावर गोंधळून कॉलेजमध्ये फिरत होते. आजपर्यंत बाप कमाई आणि बाप पुण्याईवर अवलंबून असलेली ही थेंड ह्या भूकंपासाठी अजिबात तयार नव्हती. प्रिन्सिपल सरांनी मोठाच गेम केला होता. त्यांना खरं तर ह्या कार्ट्यांना नापास करायचं होतं, पण तेवढी हिंमत त्यांच्यात नव्हती. दरवर्षी एक्झाम न देता कॉलेजमध्ये फर्स्ट येणारी गोल्ड मेडलिस्ट किंजल कार्तिक ठाकूरचे तर तोंडचं पाणी पळाले होते. संतापाने आपल्या त्या ब्रँडेड हाय हिल्सने टकाटक पाय टाकत प्रिन्सिपॉल केबिनमध्ये धडकली. किंजल संतापाने, वेअर इज द प्रिन्सिपॉल? वेअर इज ही? हिंमत कशी झाली त्यांची किंजल कार्तिक ठाकूरला काठावर पास करण्याची? हाऊ डेअर ही? प्रिन्सिपॉल सर कॉलेजचे रिझल्ट्स लावून 2 महिन्यांसाठी अंडरग्राऊंड झाले होते. त्यांना पूर्ण कल्पना होती या वादळाची. या सगळ्या वादळासाठी ते पूर्ण तयार होते. इट वॉज रिअली अ प्लॅनेट अटॅक. प्रिन्सिपल सरांच्या या मास्टर प्लॅनने मात्र सगळ्यांचीच वाट लागली होती. इकडे किंजल मात्र पूर्ण संकटात होती. डॅडला तिने कसे बसे समजावून सांगितलं असतं, पण भाई, ओ गॉड, द देवाय कार्तिक ठाकूर, त्याला कसं मनवणार होती ती? खूप टेन्शनमध्ये होती ती. तिचा मोठा भाऊ देवाय कार्तिक ठाकूर अक्षरशः जीव ओवाळून टाकायचा. तो तिच्यावर अतिशय जीव होता त्याचा. पण तेवढाच स्वभावाने कडक, संतापी आणि तत्वनिष्ठ व्यक्ती होता. एक वेळ इथले जग तिथे होईल, पण तो कधीच आपली तत्वे कोणासाठीही बदलायचा नाही, अगदी आपल्या फॅमिलीसाठीही नाही. त्या देवाय कार्तिक ठाकूरशी ती खोटे बोलली होती. तिला तर अक्षरशः दरदरून घाम फुटला होता. तिने आपल्या थरथरत्या हातानेच पर्समधला फोन उचलला. देवायच्या राईट हँड रानाला फोन लावला. किंजल, हॅलो राणा. राणा, येस मॅम. किंजल, ही इज बिग ब्रो देअर. राणा, व्हेरी मच मॅम. किंजल, हाऊ इज ही? हाऊ इज हिज मूड? राणाने आपल्यासमोर असलेल्या देवाईकडे बघितले. मानसिकरित्या अक्षरशः उद्ध्वस्त झाला होता तो. आपल्या स्वभावाच्या विरुद्ध पहिल्यांदा प्रेमात पडला होता तो, आणि ते प्रेम असं निघावं खूप प्रयत्न करत होता तो तिला विसरण्याचा. पण मनाच्या प्रत्येक धाग्यात गुंफलेली ती, प्रत्येक रेषेत बसलेली ती कशी मोकळी होणार होती त्याच्यापासून? त्याने स्वतःला कामात पहिल्यापेक्षा 1000 पटीने गुंतवून घेतले होते. वेळोवेळी त्याच्या संतापाचा उद्रेक होत होता. सगळ्यांनाच त्याची झळ बसत होती. डीलवर डील्स फायनल होत होत्या, पण देवाईच्या मनाला शांती काही मिळत नव्हती. रात्र तर त्याला खायला उठायची. निवांत वेळ नकोसा वाटायचं. तिची आठवण जी घेऊन यायचा. खूप खूप तिरस्कार करायचा तिचा, पण रात्री गाडी तिच्याच गल्लीतून घ्यायचा. चुकून ती कधी दिसली तर तरसला होता तिच्या एका नजरेसाठी. पण त्याची बुद्धी मात्र याला कडाडून विरोध करायची. तिचं गलिच्छ बाजारू रूप दाखवायची. कठोर बुद्धी आणि भग्न हृदय यांच्यामध्ये जणू युद्धच छेडलं होतं. कोणीच हार मानायला तयार नव्हतं. याच्यामध्ये भरडला जात होता तो. प्रेमाच्या इतिहासात आबाद होणारे अनेक जण झाले, पण स्वतःच्या प्रेमाला बर्बाद करणारा आणि स्वतः बर्बाद होणारा तो पहिलाच होता.
आज पण काम संपवून तो त्याच गल्लीत आला होता. कुठलंही पाऊल टाकावं कळत होतं. तिच्याच हृदयाकडे बेबस अन लाचार कारच्या त्या काळ्या काचातून तिला बघत स्वतःच्या पाणावलेल्या डोळ्यात तिला साठवून ठेवत होता. पण तिने नजर त्याच्याकडे वळवताच ड्रायव्हरने गाडी तिथून काढली. तशी तिच्या हृदयात कळ गेली. चटकन तिने आपल्या हृदयावर हात ठेवला. आज तिच्या हृदयाच्या ठोक्यांबरोबर अजूनही काही वाजत होतं तिथे त्याच्या हृदयाचे ठोके. धक 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 धक. हृदयाची वेदना हृदयाला कळली. पण ह्या दगडी मनाचे ते अजस्र दरवाजे कधी उघडणार? विरजा बराच वेळ त्या जाणाऱ्या गाडीच्या अंधुक होत जाणाऱ्या दिव्यांकडे बघत होती. काहीतरी हरवत होतं, न सापडलेलं कधी, न परत कधी सापडण्यासाठी. काहीतरी हरवत होतं, पण काय? कितीक महिने झाले असतील त्या कारला आपल्या कॅफेच्या बाहेर त्याच जागी रात्रीच्या त्याच वेळी पार्क केलेले बघून. जवळजवळ निर्मनुष्य असलेल्या त्या रस्त्यावर उभी असलेली ती कार एखाद्या अपराजित सम्राटासारखी वाटायची. खूप महागडी दिसत होती. किती किंमत असेल कोणास ठाऊक. तिची किंमत लावणं तिच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यामुळे तिने तो प्रयत्न कधीच सोडून दिला होता. पण तिला मात्र ती कार खूप आवडायची. तिला खूप वाटायचं त्या कारला स्पर्श करावासा. पण घाबरायची. तिची श्रीमंती बघून बुजायची. त्या कारकडे एक नजर मन भरून बघितल्याशिवाय ती त्या रस्त्यावरून पुढे जायचीच नाही. जणू मनात साठवून ठेवायची होती तिला. हळूहळू एक एक रात्र जणू भावनांची ओलसर गाठ बांधली जात होती तिची त्या निर्जीव निष्प्राण वस्तूबरोबर. कधी कधी ती आजूबाजूला कोणी आहे का बघायची. कोणी नाही आहे ही खात्री करून त्या कारच्या अगदी जवळ येऊन उभी राहायची ती वेडी. तिला स्पर्श न करता तिच्या त्या विस्पारलेल्या डोळ्यांनी कारच्या त्या आलिशान रूपाला नुसती निरखत बसायची. किती मोहक भाव असायचे तिच्या त्या मोठमोठ्या हिरव्या निळ्या डोळ्यात. जणू सिंड्रेलाला एखादा जादूचा बूट मिळावा तसा. एकदम स्वप्नमय, जादूमय, एकदम गुंतलेली. जस्ट लाईक अ मॅजिक. तिला अनुभवायची होती ती श्रीमंतांची दुनिया. श्रीमंत असल्यावर नेमकं कसं वाटतं ते काही क्षणच का होईना फील करायचं होतं. स्वतःची गरिबी विसरून हरवून जायचं होतं त्या श्रीमंत स्वप्नात. तिच्या गरीब दुनियेतला श्रीमंती झरोका होती ती कार. तिच्यासाठी वर्जित असलेल्या त्या अस्पर्शित जगाला स्पर्श करण्याचा मार्ग होता तो. भुरळच घातली होती विरजाला तर त्या कारने. किती सुंदर दिसायची ती कार. त्या एवढ्या रात्रीच्या काळोखात ही नुसतीच चकाकक असायची. एकदम पॉलिश्ड. ती कार इतकी निर्जीव स्तब्ध असायची की तिने कधी कल्पना पण नाही केली की कोणी असेल तिच्या आतमध्ये. त्याचवेळी तिच्याचकडे एकटक बघत कित्येक रात्री वेड्यासारखी त्या सुनसान रस्त्यांवर तिचीच प्रतीक्षा करत. एके दिवशी मात्र ती आपला मोह आवरू शकली नाही. धीर एकवटून तिने रात्रीच्या अंधारात चमचमणाऱ्या त्या कारला स्पर्श केला. आणि तसंच तिला स्पर्श करत करत ती तिच्या खिडकीच्या काचेपर्यंत आली. क्षणभर थबकली. त्या काचेकडे बघितलं. अन का माहीत नाही का कुणास ठाऊक तिने आपल्या उजव्या हाताचा तळवा हळूहळू अलगद त्या कारच्या खिडकीच्या काळ्याभोर काचेवर ठेवला. तसं आतमध्ये बसलेल्या देवाच्या हृदयातून एक भलं मोठं स्मित बाहेर पडलं.
कधीपासून तो तिलाच बघत होता. आज त्याचं हृदय त्याच्या इतक्या जवळ होतं, बेधुंद झाला होता तो. त्याने पण आपला उजवा तळहात काचेच्या पलीकडे असलेल्या तिच्या तळहातावर अलगद टेकवला. आज हृदयाचे धागे हाताने विणले जात होते. एक वॉर्म फिलिंग तिच्या आणि त्याच्या हातातून एकमेकांकडे पोहोचत होती. एक हवीशी, आपलीशी, कधीच न सोडून जाणारी फिलिंग. आज त्या कारला तिथून जाताना बघून तिला कळून चुकलं होतं, ती खरोखरच पागल होती. किती वेड्यासारखी वागली होती ती त्या दिवशी, एकदम पागल. कोणी बघितलं असतं तर चक्क वेड्यातच काढलं असतं तिला. निर्जीव व निर्मनुष्य वाटणाऱ्या त्या कारमध्ये कोणीतरी होतं. कदाचित त्या दिवशीही कोणी असावं. तिच्या वेडेपणावर बघून हसलं असावं. किती बावळट आहे ती. तिच्या स्वप्नांच्या दुनियेत किती मूर्खपणा करते ती. पण तो नक्की कोण होता? अन रोज रात्री ते कोणाची वाट बघत असेल? कोणाची? तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. तर इथे देवाय कारमधून जात होता. शरीर जात होतं, मन हृदय तर मागेच घुटमळत होतं तिच्याच पाशी. मान्य करत नसला तरी तिच्या काळजीने असंख्य चिंता पोखरून काढत होत्या त्याला. ती घरी सुरक्षित तर पोचली असेल का? तिला कोणी रस्त्यात त्रास तर दिला नसेल ना? एक न अनेक चिंतांनी तो वेढून गेला होता. शेवटी न राहून करकचून तिथेच ब्रेक लागला. अन कार टर्न झाली. फिर अपने महबूब की उन्हीं गलियों में अपनी इश्क की मजार ढूंढने चला. उफ, इश्क भी क्या चीज है, ना मरने देती है ना जीने देती है. बेवफा गलियों में वफा ढूंढती फिरती है, कहीं मिले तो बता देना, बेटे हैं हम उसकी ही आस में. उन्हीं गलियों में बेवफा महबूब की आंखों में वफा ढूंढते हुए. तो तिच्या काळजीने तिच्या मागोमाग तिला प्रोटेक्ट करत तिच्या घरापर्यंत गेला आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या सुरक्षा रक्षकांचा ताफा. प्रेम पण किती अजब असतं ना. इन सबसे बेगानी वह, उसके ही ख्यालों में डूबी बेजान चीज़ों में उसे ढूंढती हुई, जो हर पल हर वक्त उसमें खुद ही समाया हुआ है. यह कैसा इश्क है जो खुद से ही अनजान है. तिला घरी सुरक्षित पोहोचलं बघून त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि तो सगळा तापा प्लेसकडे वळला. आज रात्री दोघांपैकी कोणाला झोप येणार नव्हती. ती हळूहळू प्रेमाच्या वाटेवर, तर तो तिरस्कार की प्रेम याच्या द्वंद्वयुद्धात पिसलेला. वेळ दुसऱ्या दिवशी. स्थळ विरजाचे कॉलेज. काल प्रिन्सिपल सरांनी कॉलेजमध्ये बॉम्ब फोडला होता. त्याचे प्रतिसाद आज कॉलेजच्या परिसरात अजून जाणवत होते. शांत वातावरणातील तो तणाव अतिशय भयावह होता. कॉलेज आतमधून धुमसत होतं. ह्याचे परिणाम कोणाला तरी भोगावेच लागणार होते. कित्येक धनाढ्य पुत्र अन पुत्री फाडकन तोंडावर आपटले होते. अन सगळ्यात म्हणजे जिला ते डाऊन मार्केट म्हणून हिणवत होते, ती विरजा जोशी त्या सगळ्यांना खिजवून कॉलेजमध्ये पहिली आली होती. थिंग्स आर रिअली नॉट गोइंग टू प्लेसंट फॉर समवन. विरजा जरा सांभाळून ग बाई, नुसती रात्रच नाही तर इथे दिवस पण वैराचा आहे. विरजा कॉलेजमध्ये लेक्चर संपवून बाहेरच पडत होती की तिला कॉरिडॉरच्या एडिंगला पटकन खेचण्यात आलं. तोंडात बोळा कोंबून अन डोळ्यावर पट्टी बांधून बरेच हात तिला लेडीज वॉशरूमकडे ढकलत होते. लेडीज वॉशरूममध्ये पोहोचल्यानंतर तिला त्या फरशीवर दाणकन फेकण्यात आलं.
त्या जमिनीवर आदळून काही क्षण तर विरजाचे डोकं सुन्न झालं होतं. काहीच कळेनासे झाले होते तिला. थोडं भानावर येताच तिने तोंडातील बोळा आणि डोळ्यावरची पट्टी काढली. पण अचानक डोळ्यांसमोर आलेल्या उजेडाने तिचे डोळे दिपून गेले. उजेडाला सरसावल्यावर तिने डोळे हळूहळू उघडले आणि दचकलीच. त्या एवढ्याशा वॉशरूममध्ये 40 ते 50 मुली उभ्या होत्या तिच्यासमोर. श्रीमंत, माजलेल्या अन आता तर दुखावलेल्या सुद्धा. विरजा एक एक पाऊल मागे सरकत होती. शेवटी वॉश बेसिनचा कठडा लागला. मागे सरकायला जागा उरली नव्हती ना तिथून सही सलामत बाहेर पडण्याचा दुसरा कुठला मार्ग. ती भयचकित नजरेने त्या सगळ्यांना बघत होती. अन त्या रागाने, तिरस्काराने तिला. तितक्यात त्यांची लीडर पुढे आली. स्वीटी आहूजा. विरजाचा गळा जोरात पकडून बोलायला लागली. स्वीटी, यू ब्लडी डाऊन मार्केट. खूप मजा वाटत असेल ना तुला कॉलेजमध्ये फर्स्ट येऊन, आणि आम्हाला नापास झालेलं बघून. यू हिम्मत कशी होते ग तुझी आमच्या कॉलेजमध्ये येऊन आम्हालाच माज दाखवायची? हिम्मत कशी झाली तुझी कॉलेजमध्ये फर्स्ट यायची? हाऊ डेअर यू ब्लडी. यापुढे जर कॉलेजच्या पहिल्या 50 स्टुडंटमध्ये पण तुझा नंबर आला ना तर याद राख, गाठ या स्वीटी आहूजाशी आहे. काही झालं तरी लायकी नाही विसरायची तू तुझी, कधीच नाही. पायातली ज्युती आहेस तू, पायातच राहायचं. परत जर शहाणपणा केलास ना तर. ती अजून पुढे काही बोलणारच तेवढ्यात आवाज आला. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. त्या आवाजाबरोबरच सगळ्या मागे दचकून वळल्या. किंजल कार्तिक ठाकूर आपल्या हाय हिल्स त्या मार्बल फ्लोअरवर टकाटक वाजवत त्यांच्याकडे येत होती. तिला आणि तिच्या एलिट क्लबला तिथे येताना बघून त्या सगळ्यांची पाचावर धारणा बसली. ती जशी जशी येत होती तशी तशी त्या सगळ्या आपोआप बाजू होत होत्या. कोणाची हिंमत होत नव्हती डेव्हिल प्रिन्सेसशी पंगा घ्यायची. तिने एक नजर स्वीटी आहूजावर टाकली तशी स्वीटी चपापलीच. विरजाचा जीव सोडून ती स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात लागली. तरी पण तिच्याबरोबर 20 ते 30 मुली होत्या. त्यांना बघून तिच्यात थोडा जोर अजून बाकी होता. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब